त्याच्या माध्यमातून देखील खूप चांगलं कॅमेरामॅन आज मात्र 2 ते 3 कामा त्यांच्या अंगावरती सोपवून दिलेत. अक्षय मात्र यावेळेस आम्हाला सांगतात हरकत नाहीये कारण तुम्ही मॅच कव्हर करताय. शिवगर्जना चषक 2021 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन आणि माझ्या आज सहसोबत जोडलेले मित्रपरींना सन्माननीय मधुकर शिगवा साहेब आणि एक बुलंद आवाज तुम्ही पाहिला मधुकर शिगवा साहेबांचा. जवळपास त्यांच्याकडे जर पाहिलं तर 15 ते 20 वर्षाचा अनुभव या समालोचनाचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला काहीतरी नवीन असं शिकायला मिळते. आणि जर पाहिलं तर एक लोबेवाडी टीमचा बुलंद आवाज. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की कशळ विभागात मॅच असू दे कुठल्याही विभागात या कर्जत विभागात कुठल्याही विभागात मॅच असलं तर मी तर म्हणेन उत्तम पारधी साहेब त्या ठिकाणी उपस्थित मोठ्या मनाने मॅच कडे जाऊ. फक्त सिंगल मिळेल. स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलं जाते. सूर्यग्रेषा केला जातो या पहिल्या बॉल वरती. यावेळेस आपण जर पाहिलं तर गाडेश्वर टीमची सलामीची जोडी नरेश आणि अरुण पहिला बॉल एक चांगली सुरुवात आपल्या टीम साठी करतो. त्यांना देखील माहिती आहे 24 बॉल आणि 23 धावा बनवायच्या. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता मॅच मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन टेपवायचे. यावेळेस फलंदाज पुणे एकदा तयार होईल. नौका बॅट्समन सलामीला गेलाय तो मात्र नरेश पहिल्या बॉल वरती सिंगल. गोलंदाज पुणे एकदा तयार पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना यावेळेस ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेर बॉल फेकला जातोय. यावेळेस आम्हाला सांगता येतं याच मॅचचे शिल्पकार मी तर म्हणेन सातत्य आणि सामर्थ्याची भूमिका ज्याने पार पाडली आहे सुरेश निरगुडा आणि स्क्वेअर पंच पाहू शकाल तुम्ही हरिदोरे. दोन्ही पंचांचा जर विचार केला तर मॅन फ्रॉम टपलवाडी टीमचा एक संगणक हरिदोरे स्क्वेअर पंच पाहू शकाल आणि मेन पंच तुम्ही पाहू शकाल याच मॅचचे शिल्पकार फणसवाडी टीमचा संगणक. यावेळेस सॉरी लो स्कोरिंगची मॅच आहे. तुम्ही जर पाहिलं तर रफ अँड टफचा सामना पाहायला मिळेल का कारण जे कधीही मैदानाच्या आतमध्ये खूप लांबून अंतरचं कापून आली. यावेळेस या मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज देखील झाला. अतिशय संयमपणे खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. रोहन फक्त आणि फक्त 2 धावा झाल्यात आणि एक डगआउटचा रस्ता देखील दाखवलाय. फलंदाज अरुण या बॅट्समनला नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती रमेश. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस लेग स्टिकच्या खूपच बाहेर बॉल फेकला जातो आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅट्समन उचलतात. 1+1 अशा 2 धावा मिळतील. वाईटच्या माध्यमातून 2 धावा मिळाल्या जातात. मी तर म्हणेन धावांचा दुष्काळ आणि त्याच्यात तुमचा 13वा महिना. तुम्हाला पाहू शकाल 4 धावा पुन्हा एकदा निर्धाव या मॅच मध्ये केली जाते. एकदा गोलंदाज तयार रोहन कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मात्र मारून देत नाहीये. मोठ्या फटक्यांची मित्र म्हणून गरज तर नाहीये कारण तुम्ही धावा पाहिलात 23 धावा 24 बॉल 23 धावा. आता मात्र तोच बॉल पुन्हा एकदा फेकलाय आणि बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होतोय. चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये. अजून एक संघर्ष हे नरेशच्या बॅट मधनं चौकार.
शॉर्ट पिचचा बॉल होता आणि त्याच्यावरती पुरेपूर फायदा बॅट्समन नरेशने उचललाय. धावसंख्या धावफलकावरती 8. या धावसंख्येवरती येऊन टेपली फलंदाज दोन्ही पाहू शकाल तुम्ही नरेश आणि रमेश अशी जोडी. गोलंदाज पण एकदा तयार रोहनला मात्र एक चांगली कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. आतापर्यंत विचार केला तर 4 बॉल फेकलेत आणि 4 बॉल वरती 8 धावा खर्च करतोय आणि 1 विकेटचं पदक म्हणजेच एक चांगली कामगिरी या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल असतील यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मी म्हणेन मोठ्या फटक्यांची गरज आहे का गाडेश्वर टीमच्या दोन्ही फलंदाजाला सांगू इच्छितो. कारण मोठ्या फटक्यांची गरज कधी असते जेव्हा तुम्हाला पूर्णपणे मॅच मात्र तुमच्या हातातून निघून गेलेले असते तेव्हा तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज असते. आता मात्र यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर फक्त लो स्कोरिंगची मॅच आहे आणि लो स्कोरिंग मध्ये फलंदाजी कशी करावी हे देखील तुम्हाला दोन्ही बॅट्समनला सांगू इच्छितो. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळतात. आज माझे साथी समालोचक असतील यावेळेस दुधारी तलवारीचा वापर लगा तो आबाद नाही तो बरबाद. येते डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 1 षटक समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल 1 बाद 8 धावा. तोपर्यंत देऊया आपण माझे साथी समालोचक असतील उत्तम पादीर साहेबांना. त्यांचा देखील आवाज या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचा असेल कारण त्यांचा देखील खूप गोडवाणे आवाज आहे. तर आपण पुढील साथी समालोचक पुढील मी आमंत्रित करतोय उत्तम पारधी साहेबांना. लो स्कोरिंगची मॅच तुम्ही काय म्हणाल या स्पर्धेविषयी. 6 बॉल वरती 8 धावा खर्च केलात. गोलंदाज रोड या गोलंदाजाने आता गरज आहे 18 बॉल आणि 15 धावांची. काय म्हणाल तुम्ही उत्तम पारधी साहेब. हॅलो 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 आणि निश्चितच या मागे मात्र खऱ्या अर्थाने एक सामना झाला होता आणि निश्चितच 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असताना तो षटक मात्र खूप सुरेख फेकला होता. परंतु शेवटच्या षटकामध्ये गजाननने मात्र सुरेख फलंदाजी केली आणि सामना 1 हाती जिंकून दिला बेकरेवाडी या संघाला. त्याच प्रकारे मॅच ही आपण पाहतोय 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. काय घडणार काय बिघडणार. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि या दुसऱ्या षटकात निश्चितच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रफ्तार का राजा किशोर मात्र गोलंदाजी मार्कवर. काय घडणार काय बिघडणार यावेळेस पाहायला गेला तर स्ट्राइक एंडवर फलंदाज खेळणार. बॅटिंग स्टार्स मात्र खूप सुंदर पाहायला मिळतोय. निश्चितच या चेंडूवर मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु पहिलाच वर्णन केलं मी दत्ताचं गोलंदाज तर निश्चितच पहिल्या चेंडूवर मात्र एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या गेल्या. फलंदाज पाहायला गेला तर रमेश मात्र यावेळेस डगआउटला येतोय आणि पहिला दुसरा विकेट बसतोय तो मात्र खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर गाडेश्वर संघाला तर नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहे. शुभम खूप चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय किशोरच्या माध्यमातून. यावेळेस पहिल्या चेंडूवर मात्र स्वतःच विकेटच्या स्वरूपात अकाउंट ओपन केलं गेलं. पहिल्या चेंडूवर विकेट बाल केली गेली तर दुसरा चेंडू कशा प्रकारे फेस केला जाईल तो मात्र निश्चितच पाहायला मिळेल. खूप चांगलं समालोचन आज ऐकायला मिळतंय माझ्या साथी समालोचक सोनू आगिवले साहेबांचं. निश्चितच सोनू आगिवले साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईल कारण वेळात वेळ काढून कुठेतरी तुमचा एक खूप चांगला गोड आवाज प्रत्येक युट्यूब द्वारे जेवढे प्रेक्षक लाईव्ह बघत असतील ही मॅच प्रत्येक क्रिकेट प्रेमिकांच्या मनामध्ये तुमचा आवाज गुणगुणला जाईल यातील मात्र शंका नाहीये. जाऊया मैदानाकडे. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी होते शिल्लारवाडी संघाकडून. पाहायला गेला तर दुसरा चेंडू सुद्धा डॉट आलाय. या सामन्या दरम्यान काय घडणार. निश्चितच अजूनही 15 धावसंख्येची गरज असेल. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. या ठिकाणी सुरेख कामगिरी केली जाते. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल फेक करणार तोपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते गाडेश्वर या संघाकडून. निश्चितच पनवेल तालुक्यातील एक नापाजलेला संघ गाडेश्वर संघ या शिव गर्जना चषक फणसवाडी आयोजित या आयोजनात मात्र खेळण्यासाठी सज्ज झाला. आडव्या बॅटने निश्चितच मात्र चुकीला माफी नसेल.
आणि बॅटची एज लागते एसटी रक्षकाच्या डोक्यावरून मात्र मागच्या क्षेत्ररक्षकाने मात्र सुरेख कामगिरी केली गेली आणि फलंदाज या ठिकाणी पंचांचा इशारा येणं बाकी असेल. विकेटचं पतन निश्चितच तिसरा विकेट जातोय तो फलंदाज गाडेश्वर संघाचा शुभम नरेश. तर न्यू बॅट्समॅन जातोय मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थाने जयवंत आणि शुभम अशी जोडी मात्र आपण पाहतोय. अजूनही काही धावसंख्येची गरज. हा जर काही षटक एक निर्णायक फेकला तर निश्चितच सामन्यामध्ये मात्र कमबॅक करू शकतोय शिल्लारवाडी हा संघ. कारण सोनू साहेब मी निश्चितच पाहतोय ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅच असते ना त्यावेळेस कुठेतरी फलंदाजावर दडपण मला तर असंच वाटतंय की फलंदाजावर दडपण निर्माण होते. कारण एखादा 60 धावा तुम्ही डिपेंड करू शकता या मैदानावर. मागचीच पहिली मॅच साऊथवाडी विपक्ष झेंड्याची वाडी असा सामना झाला. त्या सामन्या दरम्यान मात्र खऱ्या अर्थाने 60 धावा सुद्धा या मैदानावर चेस केल्या गेल्या आणि तीच रणनीती ठेवून कुठेतरी एक लो स्कोरिंगची मॅच जर पाहायला गेला तर निश्चितच धोकादायक ठरू शकते. परंतु काय घडणार गोलंदाजी मात्र सुरेख कामगिरी करतोय रफ्तार का राजा किशोर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निश्चितच एलबी च्या स्वरूपात मात्र चेंडू लागला जातोय फलंदाजाला आणि विकेटचं पतन विकेट नंबर 4 मात्र डगआउटला येतोय. फलंदाज बाद होतोय. यावेळेस जयवंत बॅक टू द पॅव्हिलियन. अजूनही षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक निश्चितच हा षटक जर विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलाय. सोनू साहेब काय म्हणाल या सामन्या दरम्यान 2 षटकाचा खेळ संपलाय म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचल तब्बल 9 या धावसंख्येवर. अजूनही गरज असेल येणारे 12 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी ती मात्र निश्चितच येणारे 12 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी ती मात्र 14 धावसंख्येची. काय घडणार सामन्या दरम्यान निश्चितच माझ्या समेत सोनू अगिवले साहेब काय म्हणाल या मॅच दरम्यान येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. तोपर्यंत आपण ऐकलं तर उत्तम पादीर साहेबांचं आपण एक चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये देखील केला जातोय. कारण लो स्कोरिंगची मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये म्हटलं तर तुम्हाला नुकतंच सांगितलं उत्तम पादीर साहेबांनी की जेव्हा तुम्ही मोठा टार्गेट असतं ना तेव्हा मात्र तुम्ही सहज रीतीने कंप्लीट करू शकतात. परंतु एखादी लो स्कोरिंगची मॅच असते ना तेव्हा मात्र दोन्ही बॅट्समनवरती थोडंसं दडपण. कारण मनामध्ये भीती कारण मॅच आपल्याकडनं हारते की जिंकते हे देखील त्याच्यामध्ये मनामध्ये दडपण असतं. विचार केला तर हॅलो हॅलो निश्चितच सोनू साहेब एक वाक्य आठवतं मला कुणाल दाते सरांचं. खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो की माणूस संपतोय प्रयत्न सोडतोय तो मात्र संपतोय. म्हणूनच स्वतःला सांगा या कठीण प्रसंगामध्ये की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. काय वाटतं सोनू साहेब. तर मॅच आहे मॅच एक रंग बदलणारा सरडा कधी मैदानाच्या आतमध्ये रडवतोय तर कधी मैदानाच्या आतमध्ये हसवतोय. तर गरज आहे आता 12 बॉलांनी तर 12 बॉल आणि 14 धाबांची गरज बघा. उत्तम पारधी साहेबांना सांगू इच्छितो की 18 बॉल आणि 15 धाबांची गरज होती. अतिशय टर्निंग असा पॉइंट मी म्हणेन हा षटक वेगलाय जबरदस्त. 6 बॉलवरती एक धाव मात्र खर्च केली आणि जवळपास मी म्हणेन 3 विकेटचं पतंग म्हणजे पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता किशोर या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा तयार. यावेळेस पाहू शकाल सदू. तर 12 चेंडू 14 धाबांची गरज स्ट्राइक एंड वरती. यावेळेस संजयला तुम्ही पाहू शकाल नवीन बॅट्समन होता. वाइंडिशे लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत अद्याप एक धाव. मी तर म्हणेन उत्तम पादीर साहेबांना की लो स्कोरिंगची मॅच आहे. अंतिम टप्प्यापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण पूर्णपणे बॅकफुटला पाहतोय पण गाडेश्वर टीम विचार केला तर दोन्ही बॅट्समन वरती दडपण असेल कारण
12 बॉल आणि 14 धावांची गरज होती. आता गरज आहे 11 बॉल आणि 13 धावांची. एका मोठ्या फटक्याची गरज पूर्णपणे सामना जिंकून टाकेल. फलंदाज यावर स्ट्राईक एंड वरती शुभम, ज्याने 2 बॉलवरती 1 धाव. यावेळेस असं म्हटलं जातं उत्तम पाटील साहेब, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू निघून जाईल थर्ड मॅन रिजन मध्ये. येतोय नशिबाचा चौकार. संजयच्या बॅट मध्ये यावेळेस चौकार आलाय. क्षमा असावी संजयच्या बॅट मधनं नशिबाचा चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं. नशिबाचा चौकार येतो आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जो किशोर या गोलंदाजात पूर्णांक लावून ठेवला होता, आता मात्र थोडासा वेग दिलाय संजय या बॅट्समनने. 4 धावा धावफलकावरती आल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 14 धावफलकावरती तुम्हाला धावा पाहायला मिळतात. पण एकदा तयार होईल गोलंदाज सदू. सदूला वेळेस एक चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पेकावी लागेल. जी कामगिरी मात्र किशोरने केली आहे पाठीमागच्या दुसऱ्या षटकामध्ये जी किशोरने कामगिरी केली आहे तीच कामगिरी या सदूला सुद्धा या मॅच मध्ये करावी लागेल. कारण चौकार आलाय. आता पूर्ण दडपण असेल या गोलंदाजावरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथशी चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय आणि लेग बायच्या माध्यमातून यावेळेस सुरेश निरगुड आम्हाला सांगतात की 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती तुम्ही जर पाहिले तर 15 धावा गरज आहे. आता 8 धावांची गरज आहे. 8 धावांची. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर पाहतोय आपण सदू या गोलंदाजाचं. 8 धावांची गरज, एका मोठ्या फटक्याची गरज. सामना पूर्णपणे एक वन साइड पाहायला मिळेल, परंतु इथशी दोन्ही टीम मात्र संघर्ष करतायत. मी तर म्हणेन तुम्ही संघर्ष करा. तुम्ही संघर्ष असा करा की समोरच्या टीमला देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. कारण संघर्ष तुम्ही कराल तर तुम्हाला नक्कीच एक मॅच रफ अँड टफ ची पाहायला मिळेल. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा मात्र तुम्हाला एक रफ अँड टफ ची मॅच पाहायला मिळते. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला संघर्ष केल्यावर त्या संघर्षामधून तुम्हाला यश मिळतं. म्हणजे एक चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला तुम्हाला चांगले केले तर एक चांगले यश देखील प्राप्त होतं. पुन्हा एकदा फलंदाज तयार संजय, ज्याने चौकार तर दाखवलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लांबी कमी, उंची जास्त, बॉल खाली शतरक्षक. फार मोठी घोडचुकी. या बॉल वरती झेल पकडायची होती. एका बॉल वरती 2 चुक्या. जर तुम्ही झेल पकडला असता तर संजय सारखा बॅट्समन बाद झाला असता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि एका बॉल वरती धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेलो तर आपण 20 धावा. 8 धावांची गरज होती. आता गरज आहे 4 धावांची. सॉरी 23 धावा धावफलकावरती नोंदवायच्या. आता गरज आहे 3 धावांची. घोडचुकी आणि घोडचुकी तुम्ही कुठे केली आहे? जिथं संजयची तुम्ही झेल सोडली. कारण त्याने थर्ड मॅन रिझन मध्ये देखील चौकार दाखवला होता. त्याच बॅट्समनचा तुम्हाला झेल होता आणि त्या बॅट्समनला तुम्हाला झेल पकडून बाद करण्याचा देखील संधी त्यांनी उपलब्ध करून दिली होती. परंतु मी म्हणेन त्या संधीचा फायदा या शतरक्षकांना उचलता आलेला नाहीये. कुठला तरी एखादा फलंदाज असतो आणि त्या फलंदाज मात्र कमीत कमी क्रिकेटमध्ये एक किंवा 2 चान्स देतोय बाद होण्याची. परंतु यावेळेस वाईट बॉल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकेल. 21 धावा. 1 बॉल वरती 2 चुक्या. पाठीमागच्या बॉल वरती 2 चुक्या केल्या आहेत आणि सामना तुम्ही हारलायत कुठे? मी तर म्हणेन जिथं झेल तुम्ही सोडलाय संजयचा. कारण संजयने चौकार देखील दाखवलाय त्या बॉल वरती. आता मात्र 2 धावांची गरज. पूर्णपणे सामना झुंकलाय गाडेश्वर टीम कडनं. कारण षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना पाहतो. यावेळेस फाईन लेग रिझन मध्ये विजयाचा फटका येतोय आणि इथून मात्र गाडेश्वर टीम प्रथम दुसऱ्या फेरीत प्रवेश करतोय. तर गुड बॅटिंग संजय आणि त्याच्यानंतर विचार केला तर शुभम या दोन्ही बॅट्समनचा यावेळेस लाख लाख शुभेच्छा. कारण खूप लांबूनचा संघ आणि आज मी काय एवढं अंतर कापून आलोय त्याचं देखील प्रत्युत्तर या बॉल वरती दाखवलाय. आणि गाडेश्वर टीम यावेळेस विजय होते आणि परास्त टीम होते ती म्हणजेच चौदरवाडी टीम यावेळेस परास्त होते. तर चला चौदरवाडी टीमला विनंती असेल की आपण लगेच शेकँड करून घ्यायचं आणि नेक्स्ट मॅच असेल यापुढील होणारा सामना असेल रामाचीवाडी विपक्ष साऊचवाडी. तर दोन्ही टीमचे संघटक आमच्या टॉस बॉक्सच्या समोर येऊन लगेच नाणेफेक करून घ्यायची आणि दोन्ही टीमला विनंती असेल. रामाचीवाडी टीमचा संघटक कैलासला देखील विनंती असेल आणि साऊचवाडी सॉरी क्षमा असावी रामाचीवाडी आणि बेकरेवाडी बेकरेचवाडी विपक्ष चाऊचवाडी क्षमा असावी. या ठिकाणी थोडस बंबल पाहायला मिळतोय कारण
या रंगरंगत्या उन्हामध्ये थोडस आमचं देखील हाय प्रेशर असेल डोक्यावरती, कारण मॅच ही युट्यूबच्या माध्यमातून आम्ही कव्हर करतोय. थोडस क्षमा असावी, माफी असावी. यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर या मैदानावरती रंगेल. सावुजवाडी विपक्ष बेकरेवाडी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्सच्या समोर यायचे नाणेफेकीसाठी. तर चला लगेच या. नाणेफेक तर झाली आहे. बेकरेवाडी टीमने नाणेफेक जिंकली आणि प्रथम नाणेफेक जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या सावुजवाडी टीमला. यावेळेस माझे साथी समालोचक असतील सन्माननीय उत्तम पारधी साहेबांना एक विनंती असेल की यापुढील साथी समालोचक तुम्ही सांभाळायचे. धन्यवाद. सर क्षमा असावी. मॅन ऑफ द मॅचचा यावेळेस आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो या मॅच मध्ये, ज्याने खूप चांगली बॅटिंग याच्या माध्यमातून पाहिली आहे. आणि घोड चुकी तुम्ही केली आहे कुठे? मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना दुसरी ओव्हर टाकली होती किशोर या गोलंदाजाने. एक जबरदस्त ओव्हर टाकली होती. 3 विकेट आणि एकच धाव दिली होती. तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते या मॅच मध्ये. तुम्ही जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 फेकलं होतं आणि तिसऱ्या षटकात तब्बल 6 बॉल वरती एकच धाव खर्च केली होती. जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये केली होती. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला जातो या मॅच मध्ये रमेश. तर यायचं आपण गाडेश्वर टीमचा रमेश. तर तुम्ही पाहिलं तर गाडेश्वर टीमचा एक रमेश यावेळेस तुम्ही पाहू शकाल विभूती एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक केळीचे डझन आणि बिस्लरीचा बॉक्स यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. आणि विनंती असेल जगनजी निरगुडा यांना की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करायची आहे. रमेश या अष्टपैलू खेळाडूला एक जबरदस्त गोलंदाजी, जोरदार टाळे होऊन जाऊ दे या रमेश साठी. जबरदस्त अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिले. यावेळेस मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक असतील. आज अतिशय सुसज्ज असं समालोचन लोबोडे टीमचा एक वंडर बॉय, मी तर म्हणेन स्टार खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं समालोचन उत्तम पारधी साहेबांना. तर धन्यवाद सोनू साहेब. एक खूप चांगली मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहिली तर संजय या कर्णधाराने मात्र ती मॅच 3 चेंडूवर 3 चौकार मारून जिंकवले आणि खूप साऱ्या शुभेच्छा गाडेश्वर संघाला दिल्या गेल्या. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर बेकरेवाडी विपक्ष सावुजवाडी असं सामना आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रफ्तार का राजा नेरळ परिसर विभागातील एक अफलातून गोलंदाज. खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर गोलंदाजी मार्कवर तो पाहतोय निश्चित गजानन. तर सावुजवाडी संघाचा विचार केला तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शिवराम तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज कल्पेश. स्ट्राईक एंडवर बॅटिंग स्टार्सवर पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज शिवराम. ह्या वेळेस मात्र पहिला चेंडू स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर हलवार पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला. काही सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गजानन खूप चांगली कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी शिवरामला मोठे फटके निश्चितच मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवलं गेलंय. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गजाननच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शिवरामला थांबून ठेवलंय आणि खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. पिबनचा पहिला षटक या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज झालाय गजानन हा गोलंदाज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र यावेळेस फेकून दिलाय आणि निश्चितच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं वन बाउन्स सीमारेखा पार 4 धावांसाठी हा आलेला सावुजवाडीचा दन दन करता चौकार. तर निश्चितच या 4 ने मात्र खातं खोललं जाते सावुजवाडी संघाचा. 60 धावा चेस केल्या या पहिल्या मॅच
च्या दरम्यान झेंडेवाडीच्या विरोधात तीच बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा शिवरामच्या बॅट मधून आलेला हा मात्र निश्चितच वन बाउंस सीमारेखा पार बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार. सुरेख कामगिरी आपण पाहतोय. शिवराम ऑन द फायर निश्चितच या ठिकाणी बरसला जातोय. अक्षरशः पाहायला गेला तर स्वतःला मात्र सिद्ध करतोय की जर पहिला चेंडू निर्धाव फेकला असेल तरी सुद्धा बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र 2 चौकार पाहायला मिळालं. तदनंतर यावेळेस मात्र पुन्हा चेंडूला फेकून दिलं. फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय. वन बाउंस सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शिवराम मात्र थांबायला तयार नाहीये आणि पिबनच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहतोय शिवराम काय कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. या दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेल्या दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय. चावचीवाडी पक्ष खऱ्या अर्थाने बेकरे हा संघ, 2 संघांदरम्यान चालू असलेली मॅच निश्चितच या ठिकाणी मात्र कमबॅक केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली परंतु बायच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल. जाऊन पोहोचेल टीमची टोटल तब्बल 13 या धावसंख्येवर. पिबनचा पहिला षटक या ठिकाणी मात्र संपलाय. निश्चितच म्हणजे 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा निश्चितच पाहू शकाल तुम्ही. गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलंय ते विवेकला आणि निश्चितच 3 षटकाचा सामना असेल. 13 धाबा धावफलकावर लागले गेले. चावचीवाडी संघाचा विचार केला तर पहिला सामना झेंडेवाडीच्या विरोधात खेळत असताना तब्बल 60 धाबांचा टार्गेट असून सुद्धा तो 60 धाबा चेस केल्या या संघाने. मी तर म्हणेल याच ठिकाणी चावचीवाडी संघ अक्षरशः बेकरेवाडी संघावर हावी ठरवू शकतो का? एक मोठ्या धाबांचा टार्गेट सेट केलं जाईल का? तर निश्चितच खऱ्या अर्थाने आदिवासी ठाकूर संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे खजिनदार तर निश्चितच सामाजिक कार्यकर्ते आणि माझे जवळचे मित्र आदरणीय वसंत डोले सर या ठिकाणी मात्र उपस्थित झाले. सर तुमचं मनापासून अभिनंदन की तुमचा एक मोलाचा वेळ काढून या सामना दरम्यान तुम्ही उपस्थिती दाखवले. तुमचं मात्र मनापासून धन्यवाद देतोय. खोदून काढलाय चेंडूला अक्षरशः वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडूची उचलफेक करणार. निश्चितच धोका होऊ शकतो. तेच धोका मात्र या ठिकाणी संभवला गेला. फलंदाज व्हायला तर निश्चितच गावाला साथ देण्यासाठी या ठिकाणी आमचे आदरणीय डोले सर या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. आणि निश्चितच मोठा फटका बसतोय तो चावचीवाडी संघाला. फलंदाज शिवराम बॅक टू द डगआउट. पहिला फलंदाज बाद होतोय ज्यांच्या माध्यमातून मात्र चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली होती. तोच फलंदाज या ठिकाणी मात्र माघारी परतवला जातोय. दुसरा फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये जनार्दन. जनार्दन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर सलामीला गेलेला फलंदाज म्हणजेच कल्पेश अजूनही नॉस्ट आहे गेंडवर असेल. एक मोठा फलंदाज चावचीवाडी संघाकडून षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा फलंदाज आपण पाहतोय. कल्पेश आणि जनार्दन काय घडणार सामन्या दरम्यान? धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या धावसंख्येवर. ज्यावेळेस शिवराम मात्र मैदानावर सज्ज असताना सुरेख कामगिरी केली आणि 16 धावा मात्र धावफलकावर लावले गेलेत या दुपारच्या सत्रामध्ये. तर निश्चितच 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. निश्चितच या ठिकाणी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल? धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. अजूनही काही चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. थोडासा
क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कर्णधार पाहायला गेला तर बेकरेवाडी संघाचा गजानन खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला गेली तर पाहायला मिळते. आणि निश्चितच पाहायला गेला जनार्दन एक नौका फलंदाज स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड फलंदाज. काय घडणार सामन्या दरम्यान पुढेशा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केलाय. सुरेख झेल टिपली गेली क्षेत्ररक्षक नितीनच्या माध्यमातून. काय लाजवाब झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज जनार्दनला माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक दुसरा या ठिकाणी मात्र डगआउटला येतोय. तर दुसरा फलंदाज जातोय. यावेळेस पाहायला गेला तर 17-71 म्हणजे 1-7-1 बाळा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय घडणार एक खूप मोठी धाव संख्या जर पाहिलं तर पहिल्या षटकात कुठेतरी असं वाटत होतं की खूप मोठी धाबाचा डोंगर मात्र उभा करू शकतोय चावचाडी हा संघ. परंतु गोलंदाज पाहायला गेला तर विवेकने मात्र सुरेख कामगिरी करत असताना दोन्ही फलंदाजाला थांबवण्यात निश्चितच प्रयत्न मात्र सुंदर केले जातात आणि जो प्रयत्न करतो ना तो मित्र निश्चितच जिंकत असतो. परंतु या ठिकाणी सुरेख फटका कल्पेच्या बॅट मधून आलेला वणभाऊ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षकाची उचल फेक होणार तोपर्यंत एक धाव अंकित केली जाईल आणि एकच्या मदतीने हळूहळू का होईना परंतु जाऊन पोहोचल टीमची टोटल 17 या धावसंख्येवर. 17 धाबा फलकावर लागले गेले. कमबॅक आणि कमबॅक पाहता पाहता खऱ्या अर्थाने गोलंदाज विवेकने मात्र सुरेख कामगिरी केले. विवेक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. बॅटिंग स्टान्सवर नवका फलंदाज. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. एक डॉट डिलिव्हरी मात्र पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहतोय बाळा. यावेळेस बॅटिंग स्टान्सवर बाळा हा फलंदाज. पहिला चेंडू मात्र निर्धाव अनिश्चितच खेळला गेलाय तर दुसरा चेंडू असेल बाळासाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला मात्र सुरेख डिपेंड केला गेला. चेंडू जातोय डिपेंड विकेटला. चेंडूची उचल फेक होणार तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण केल्या गेल्या कल्पेश आणि बाळाच्या माध्यमातून. षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा म्हणजेच 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 19 या धावसंख्येवर. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. निश्चितच येणारे 6 चेंडू अजूनपर्यंत कितपर्यंत धावा मात्र उभारल्या जातील ते मात्र निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकाल. श्रोते हो आपण तर निश्चितच तिसरा षटक घेऊन येईल गोलंदाज. ओके तर तिसरा षटक घेऊन येईल गोलंदाज रुपेश. तर निश्चितच मी विनंती करेल यापुढील होणारा सामना रामाचीवाडी आणि गाडेश्वर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी नाणेफेक करिता आणि दोन्ही संघाचे 11 प्लेयर मात्र या दोन्ही समालोचन कक्षाच्या दोन्ही बाजूला येऊन उभे राहायचंय. यावेळेस मात्र कल्पेश ऑन द फायर चेंडूला फेकून दिलंय परंतु उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुरेख झेल टिपला गेला. एक मोठा फलंदाज बाद होतोय. कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन.
निश्चितच ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष खऱ्या अर्थाने सुधाकर शेठ घारे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेले, तसेच त्यांचं सहकार्य असेल आमचे आदरणीय माजी पंचायत समिती अमरजी मिसाळ साहेब यांचं सुद्धा खूप कौतुक या सामन्या दरम्यान लाभले गेलेत। तर निश्चितच आमचा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर खऱ्या अर्थाने या आजचा शेवटचा दिवस जर तुमचा वेळात वेळ काढून या ठिकाणी थोडीशी उपस्थिती जर दर्शवली तर खूप चांगलं होईल। निश्चितच तुम्हाला मात्र मान आणि सन्मानाने या ठिकाणी बोलवलं जाईल आणि तीच वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित व्हावे अशी विनंती करतोय। निश्चितच सामन्याकडे वळतोय। या दरम्यान फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मोहन आणि बाळा अशी जोडी खऱ्या अर्थाने मैदानावर आपण पाहतोय। खूप चांगली कामगिरी मात्र करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल। तीच करत असताना यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल बड बाउन्स मारे कपार बाळाच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत चौकार। माझा समाज जागा झालाय आता उडलाय वैरत गोंध, आता उडलाय वैरत गोंध। हे आलाय आदिवासी वाद आमचं, आलाय आदिवासी वाद, आलाय आदिवासी वाद। धन्यवाद डीजे मास्टर। खऱ्या अर्थाने या दुपारच्या सत्रामध्ये पंचगिरी करत असताना दोन पंच मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल सुरेश नुरगुडा, तर लेग स्क्वेअरचे पंच असतील हरी दोरे। खूप चांगले पंचगिरी करत असताना अद्यापर्यंत या 6 दिवसामध्ये कुठली चुकी न करता योग्य तो निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एक अभ्यंतर धाव मात्र पाहायला मिळते। निश्चितच पाहायला गेला तर आउटसाइड द लेग स्टंप चेंडू मात्र फेकला गेला। एक अभ्यंतरच्या स्वरूपात टीमची टोटल जाऊन पोहोचल तब्बल 24 या धावसंख्येवर। षटक क्रमांक 3 आपण पाहतोय आणि या षटकात खऱ्या अर्थाने स्लॉग वरचा षटक आहे, हाताबारीचा षटक आहे। नॉन स्ट्राइक एंडवर मोहन, स्ट्राइक एंडवर बाळा कशा प्रकारे कामगिरी करेल यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागत असताना एसटी रक्षक मात्र सुरेख कामगिरी करत असताना आमचे दोन पंच सुरेख कामगिरी आणि खऱ्या अर्थाने लाजवाब क्षेत्ररक्षण गोलंदाजी आपण पाहतोय। बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकले जातात। बाळा मात्र स्ट्राइक एंडवर, पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक नितीन चेंडूला जज करणार आणि क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये। फलंदाजाला पुन्हा माघारी यावं लागेल। फलंदाज बाद, बाळा बॅक टू द पाईपलाईन। ओके ओके निश्चितच निश्चितच या पुढील होणारी मॅच रामाचीवाडी विपक्ष गाडेश्वर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे। दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। या चेंडूवर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मोहन ऑन द फायर। शेवटच्या चेंडूवर मात्र लावलेला हा दणदणीत चौकार।
तर खूप मोठी पारितोषिके मात्र पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच या दुसऱ्या सत्रासाठी खऱ्या अर्थाने तर निश्चितच गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल या ठिकाणी चिंतामण निश्चितच चाऊचवाडी संघाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर पिबनचा पहिला षटक हाताळताना एकतर गोलंदाज असेल चिंतामण किंवा मोहन असे जोडी दोन बंधूंची जोडी खऱ्या अर्थाने हे पूर्ण टीम साठी खूप लाभदायक ठरू शकते का, परंतु ती पाहायला निश्चितच या ठिकाणी मिळेल. तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे. पुण्याच्या एकदा दोन सलामीर फलंदाज पाहतोय कैलास आणि विवेक. कैलास आणि विवेक अशी जोडी मात्र आपण पाहतोय. सलामीरला गेलेला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. चिंतामणचा पहिला चेंडू कैलास साठी. पहिला चेंडू मात्र लॉलीपॉप पद्धतीचा फेकला होता आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय चिंतामण. यावेळेस मात्र बॅटची एज लागते. फलंदाज कैलासला माघारी परतावा लागेल. एक मोठा फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजा मागे खूप वर्षाचा अनुभव असेल तोच फलंदाज यावेळेस मात्र माघारी परततोय. बॅटची एज लागते. फलंदाज बाद. डिझी फलंदाज जातोय. स्वतः संघाचा कर्णधार आणि खऱ्या अर्थाने माथेरान परिसरात एक नाबाजलेला आपला स्वतःचं नाव लौकिक करणारा फलंदाज गजानन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंड पर असेल म्हणजे बॅटिंग स्टान्स वर जर फलंदाज पाहायला गेला तर फलंदाज आपण पाहतोय यावेळेस गजानन. तर नॉन स्ट्राईक एंड पर असेल विवेक. तर गोलंदाजी मार्कवर चिंतामण. पहिला चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू फेकला. दुसऱ्या चेंडूवर विकेट. हा मात्र तिसरा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. फुलटच पद्धतीचा चेंडू सुरेख डिपेंड केला. बायडिश लॉंग ऑफला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कल्पेश मात्र कुठली चुकी करणार नाहीये. एक धाव अंकित केली जाईल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता दोन धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते. दोन फलंदाज एक पाहायला गेला तर गजानन आणि विवेकच्या माध्यमातून दोन धावा अर्जित केल्या जातात आणि दोन्ही मात्र श्री गणेश केला जातोय या बेकरेवाडी संघाचा. दोन धापा दाफल कपर लागले गेलेत. एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. यावेळेस मात्र दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू मागे दोन क्षेत्ररक्षक धावणार, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पाहता पाहता पुन्हा एकदा दोन धावा मात्र रोखण्यात यश आले. तो क्षेत्ररक्षक पाहायला गेला तर चाऊचाडी संघाकडून सुरेख कामगिरी करत असताना दोन फलंदाज आपण पाहतोय. दोन धावा अर्जित केल्या गेल्या. दोनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 4 या धावसंख्येवर. अजूनही षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर चाऊचाडी संघाचा कर्णधार खऱ्या अर्थाने चिंतामण. एक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ह्या वेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप चेंडूला फेकला गेला. वाईट तर चेंडू असेलच, परंतु दोन क्षेत्ररक्षक काय करतायत, चेंडू मागे चेंडूची उचल फेक करणार. तोपर्यंत दोन धाबा कंप्लीट +1 म्हणजे टोटल 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि एक अपंतरची धाव म्हणजे टोटल 3 म्हणजे या 3च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल तब्बल 7 या धावसंख्येवर. अजूनही षटकातील काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बॅटिंग स्टान्सवर फलंदाज आपण पाहतोय गजानन मात्र स्ट्राईक एंडवर. या वेळेस मात्र पुनश्च चुकी केली जाते. गजाननला मात्र या ठिकाणी जीवदान दिलं जात आहे आणि निश्चितच पाहिलं तर चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी हा चौकार.
4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल तब्बल 11 या धावसंख्येवर. तुम्ही जर अशा मैदानामध्ये चुकी कराल तर त्या चुकीला माफी नसणार, हे मात्र निश्चितच सिद्ध होत आहे. कारण ज्या वेळेस फलंदाजाची कॅच ड्रॉप केली जाते ना, त्यावेळेस मात्र फलंदाज नेहमी हॅबी ठरत असतो. या ठिकाणी पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप चेंडू फेकण्यात आला. एक अभ्यंतरची धाव आणि टीमची टोटल जाऊन पोहोचल 12 या धावसंख्येवर. सुरेख कामगिरी करत असताना फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी गजानन आणि विवेक. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करणार तोपर्यंत चेंडू बन बावून सीमा रेखा पार आलेला दणदणीत चौकार. उत्तम पादीर साहेब यांचा तुम्ही आवाज ऐकला, धन्यवाद. खूप चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून आज स्पर्धेसाठी लाभलाय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सर पाहतोय गोलंदाज नरेशला तुम्ही पाहू शकाल. पहिलाच बॉल डॉट फेकला होता आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या बॉल वरती एक सिंगल. तर धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती नोंदवल्यात पहिल्या सत्रामध्ये साऊजवाडी टीमनं आणि 29 धावांची गरज आहे. आता मात्र बेकरेवाडी टीमला धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झाल्यात, अजूनही काही धावांची गरज. बॅटिंग स्टाईल यावेळेस स्ट्राईक रेट वरती गजानन, यावेळेस 7व्या बॅटने बॉल मिड विकेट डिझन मध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहेत उचलणं फेक करणार तोपर्यंत एक धाव कमी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळतात. जबरदस्त अशी गोलंदाजी, जबरदस्त अशी बॅटिंग. तर नेक्स्ट मॅच असेल रामवाडी विपक्ष गाडेश्वर टीम. तर दोन्ही टीमला विनंती असेल की आमच्या कॉमेंट्रीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही टीमने येऊन थांबायचं. यावेळेस बॅटची एज आणि इतरशी मी तर म्हणेन फलंदाज होईल बाद आणि हा लागणारा दुसरा आदरा. गजानन बॅक टू द पवेलियन, सॉरी विवेक बॅक टू द पवेलियन. मास्टर मात्र खूप चांगली गाणी वाजवली जातात ना, त्याच्या माध्यमातून देखील आम्हाला खूप चांगली मजा येते. या मॅच मध्ये समालोचन करत असताना धावसंख्या धावफलकावरती त्याच ठिकाणी स्थिरावलेली पाहतोय आपण 18 धावा. अजूनही 11 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बेकरेवाडी टीमला 8 बॉल 11 धावा. कोणता संघ जिंकतोय आणि कोणता संघ हरतोय, मात्र मी तर म्हणेन प्रेक्षकांना फक्त मजा मजा आणि मजाच हवी असते. कारण प्रेक्षक फक्त हे बघतात की आमचं मनोरंजन व्हावं आणि कोणताही संघ जिंकू दे किंवा कोणताही संघ हरू दे, त्यांचंच त्यांच्याशी काही लेणं देणं नसतं. परंतु यावेळेस देखील पाहिलं तर सातत्याने आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अंतिम दिवस आणि आज या स्पर्धेला शेवटची अंतिम भेट या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथ असताना पाहू शकाल तुम्ही नरेश या गोलंदाजाचं. मित्र म्हणेन हे मॅच मात्र युट्यूबच्या माध्यमातून अक्षय मात्रे
यावेळेस दुधारी तलवारीचा वापर केला जातोय, परंतु इथं झालंय काय, त्रिफळा चित्त दांडीगुल फर्निचर बिघडवलं जातोय. लगा तो आबाद नाही तो बरबाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला होता आणि गेल्यास मात्र रिवर्सचा अटेंड करण्याचा प्रयत्न आणि त्याचं प्रत्युत्तर या बॉल वरती दिलंय गोलंदाज नरेशना. इटका जेव्हा पत्तर से यावेळेस मात्र परतावं लागेल आणि तिसरा धक्का दिला जातोय मंगेशच्या माध्यमातून. फलंदाज बाद बेकरवाडी टीमला पूर्ण बॅकफुटला पाहतोय. तर 3 विकेटच्या संपादीनंतर धावसंख्या धावफलकावरती त्याच ठिकाणी स्थिरावरी बदली अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. टी फॉर टॅट जसंच त्याचं उत्तर या मैदानावरती देत असताना गोलंदाज नरेश जबरदस्त गोलंदाजी, कारण आतापर्यंत पाहिले तर 5 बॉल फेकलेत आणि 5 बॉल वरती या 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेटचं पदक देखील मिळवलंय. जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त अशी अचूक मारा, अचूक टप्पा आणि अचूक वेग या मॅच मध्ये देखील फेकला जातोय. जरी गोलंदाजी तुम्ही चांगली केली असती तरी सुद्धा मी माझ्या टीमला पूर्ण विजयाचे आशा दाखवेन गोलंदाजी करीत असताना. यावेळेस फुल टॉस बॉल आणि चुकीला माफी नाहीये. घोड चुकी या बॉल वरती केली, शेवटच्या बॉल वरती घोड चुकी आणि त्या चुकीचा फायदा. पहिला शेवटच्या बॉल वरती फुल टॉस आणि जाईल फाईन लेग रिजन मध्ये नशिबाचा दमदार षटकार. तर डीजे मास्टर आपण जरा गाणं वाजवायचंय. 6 बॉल आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी 5 बॉल मध्ये केली होती आणि 2 विकेटचं पदक देखील मिळवलं होतं. 5 बॉल वरती 2 धावा खर्च केले होते, 2 विकेटचं पदक आणि शेवटच्या बॉल वरती फार मोठी चुकी. फुलटॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅट्समन नितीनने उचललाय. यावेळेस फलंदाज स्ट्राईक एंड वरती गजानन. यावेळेस पहिलाच बॉल निर्धाव फेकला जातोय. पंचांकडे अपील देखील केली जाते. पंच मात्र आपल्या निर्णयावरती टाव, कारण हरे दोरे तुम्ही जर पाहिलं तर सातत्याने या मॅच मध्ये 6 दिवस अतिशय चाणाक्ष लक्ष त्यांचं प्रत्येक बॉल वरती. पुढे एकदा गोलंदाज तयार शिवराम. 6 बॉल 5 धावांची गरज. आता समीकरण उरलंय 5 बॉल आणि 5 धावांची गरज आहे बेकरीवाडी टीमला. गोलंदाज पुढे एकदा तयार शिवराम. यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे, त्याच्या डोक्याच्या वर्ण येईल यावेळेस नशिबाचा चौकार. फाईन लेग रिजन मध्ये चुकी केली आहे ते क्षेत्ररक्षणाने. तुम्हाला झेल पकडायची होती, प्रयत्न तुम्ही केले असते तर तुम्हाला प्रयत्नामधून यश नक्कीच प्राप्त झालं असतं, परंतु ते प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केले नाहीयेत आणि तुमच्या डोक्याचे वर्ण स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 4 आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती पूर्णपणे इक्वल. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे दोन्ही टीमच्या जर पाहिला तर इक्वल धावा धावफलकावरती आहेत 28 धावा. 1 धावांची गरज. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय आणि विजयाचा फटका येतोय गजानन यांच्या बॅट मधनं आणि बेकरीवाडी टीम यावेळेस विजय प्राप्त करतोय आणि चाऊजवाडी टीमला परास्त केलंय बेकरीवाडी टीमनं. पुढील वाटचालीसाठी बेकरीवाडी टीमला लाख शुभेच्छा असतील आणि चाऊजवाडी टीमला देखील आर्थिक शुभेच्छा असतील, कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल तुमचा देखील धन्यवाद असेल आयोजकाच्या वतीने. आणि नेक्स्ट मॅच असेल रामाचीवाडी विपक्ष गाडेश्वर. चला का